आणि आता बातमी आहे हिंगोलीतून मराठा आंदोलकांकडून हिंगोलीतल्या वसमतमध्ये ही बंदची हाक देण्यात आली आहे। जरांगेंच्या समर्थनार्थ बंदची हाक देण्यात आलेली आहे। हिंगोलीच्या वसमतमध्ये मनोज जरांगे यांच्या माध्यमातून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषणास वसमत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने समर्थन म्हणून आज संपूर्ण तालुक्यामध्ये बंदची हाक देण्यात आली असून संपूर्ण व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दर्शवलेला आहे। बीड असो मनमाड असो त्याचबरोबर हिंगोली असो या हिंगोलीमध्येही आता बंदची हाक देण्यात आलेली आहे। या तिन्ही ठिकाणी व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दर्शवलेला पाहायला मिळतोय। तर मराठा आंदोलकांकडून हिंगोलीतल्या वसमतमध्ये बंदची हाक दिलेली आहे। जरांगेंच्या समर्थनार्थ ही बंदची हाक देण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचना मसुद्याचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसलेत। तर आपण पाहतोय वसमतमधली दृश्य। वसमतमध्ये सध्या बंदची हाक दिलेली आहे आणि मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आता बीडमध्ये असो किंवा हिंगोलीमध्ये असो हिंगोलीच्या वसमतमध्ये असो बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे। श्रीधर, मराठा आंदोलकांकडून हिंगोलीतल्या वसमतमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। वसमतमध्ये आता सध्याचं चित्र काय आहे, वातावरण काय आहे आणि व्यापाऱ्यांनी याला पाठिंबा दर्शवलेला आहे, तिथली सध्याची दृश्य काय आहेत? सध्या मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण चालू असताना आज 5वा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने सकल मराठा बांधवांनी संपूर्ण वसमत जे आहे ते बंदची हाक पुकारलेली आहे। आता संपूर्ण व्यापाऱ्यांनी जे आहे ते आता संकुल बंद ठेवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही सकल मराठा बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जी, तर श्रीधर, त्यांच्याशी आपण बातचीत करू शकता का? त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकता का? नक्कीच माझ्यासोबत सकल मराठा समाजाचे नामदेव दळवी सर आहेत की काय सांगाल आपण या संदर्भामध्ये? आदरणीय मनोज दादा जरांगे यांना मुंबई येथे जेव्हा मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन केलं त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता आणि सगळे स्वराज्य संदर्भामध्ये अधिसूचना काढली होती। त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं म्हणून मनोज दादा जरांगेचं आज 5व्या दिवसाचं उपोषण आहे आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज वसमतच्या वतीनं आज वसमत तालुका कडकडीत बंद ठेवलेला आहे। सरकारनं तातडीनं या बाबतीत निर्णय घ्यावा आणि कायद्यात रूपांतरित करावं ही आग्रहाची विनंती आहे। श्रीधर, आता सध्या पोलीस प्रशासनाने या सर्व बंदच्या पार्श्वभूमीवर कोणती सतर्कता बाळगलेली आहे? सध्या पोलिसांच्या वतीनं शहरातील असेल तालुक्यातील असेल ठिकठिकाणी या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आणखी एक सकल मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, काय सांगाल? आदरणीय मनोजदादा जरांगे यांनी 10 फेब्रुवारी पासून जे काही उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांची जी मागणी होती की मेन अधिसूचना जी आहे अधिसूचनेचं विधानसभेमध्ये मंत्रिमंडळासमोर हे अधिवेशनाची अधिसूचना मांडावी आणि त्याचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी मनोजदादा हे 10 तारखेपासून उपोषणाला बसलेत। त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे आणि शासन हे दिशाभूल आणि फिरवण्याचं काम करत आहे। कारण त्यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही अधिवेशन घेतो, नंतर सांगितलं 15 तारखेला अधिवेशन घेतो आणि केवळ अमित शहा यांचा दौरा असल्यामुळं हे अधिवेशन पुढे ढकलण्यात येत आहे आणि राजकीय स्वार्थापोटी हे करण्यात येत आहे आणि मनोजदादाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील। आपण पाहिलं की या ठिकाणी जे सकल मराठा बांधव आहेत मोठ्या संख्येने कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची देखील या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे आणि पोलिसांचा देखील या वसमत शहरामध्ये चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे। धन्यवाद श्रीधर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।
तर हिंगोलीच्या वसमतमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे. मराठा आंदोलकांकडून ही बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे बोलताना व्यापाऱ्यांनी राज्य सरकारवर संतापही व्यक्त केलेला पाहायला मिळाला आहे.